महाराष्ट्र न्यूज, सर्वसामान्यांच्या हक्कासाठी, न्यायासाठी। मानधन नको, वेतन द्यावं यासह अन्य मागण्यांसाठी राज्यातील संगणक परिचालकांनी मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर 18व्या दिवशी साताऱ्यातील आंदोलन मागे घेतले। तर संघटनेच्या अध्यक्ष सुनीता आमटे यांनीही आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि आमदार जयकुमार गोरे यांच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषण मागे घेतले। आता मागण्या मान्य झाल्याने आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे। सोमवारपासून सर्वजण कामावर हजर होणार आहेत। महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटनेच्या वतीने आणि राज्य अध्यक्ष सुनीता आमटे यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हा परिषदेसमोर 16 जानेवारी पासून आंदोलन सुरू झाले होते। यामध्ये राज्यातील शेकडो संगणक परिचालक सहभागी झाले होते। यावलकर समितीच्या शिफारशीनुसार सुधारित आकृतीबंध घेऊन किमान वेतन द्यावे, शासनाने कंपनीला ठरवून दिलेल्या नियमावलीप्रमाणे कुशल कामगार वेतन 22,600 इतके मानधन देण्यात यावे, कंपनीने लावलेली बोगस हजेरी आणि इनव्हाइस तात्काळ बंद करावा, कंपनीने विनाकारण लावलेले उद्दिष्ट बंद करण्यात यावे, आतापर्यंत हक्काचा पीएफ भविष्य निर्वाह निधी खात्यात त्वरित जमा करण्याचे आदेश द्यावेत। 2011 ला संगणक आणि प्रिंटर दिले असून ते नादुरुस्त आहेत, हे सर्व नवीन देण्यात यावेत। मानधन प्रत्येक महिन्याच्या विशिष्ट तारखेलाच मिळावे आदी मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू होते। तर संघटनेच्या अध्यक्ष सुनीता आमटे यांनी उपोषण सुरू केलेल्या दरम्यान गुरुवारी संघटनेच्या शिष्टमंडळाने मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, मागण्यांबाबत चर्चा केली। त्यावेळी मानधन वाढ आणि संबंधित कंपनी बदलण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले। त्यामुळे साताऱ्यातील राज्यव्यापी आंदोलन शुक्रवारी मागे घेण्यात आले। तसेच अध्यक्ष सुनीता आमटे यांनी सरबत घेऊन उपोषण सोडले। यावेळी शिवसेना शिंदे गटाचे सातारा शहर प्रमुख निलेश मोरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते। संपादक मोहन बोरकर। भेटायला सुद्धा माझ्या इथे ऑफिसला आल्या होत्या। त्यावेळेला पण मी सांगितलं होतं की आम्ही सर्वजण तुमच्याबरोबर आहोत। अन्य आमदार गिरीश महाजन साहेब यांच्याशी जे काही निर्णय करण्यासाठी किंवा आपल्याला जे काही आपल्या मागण्या आहेत त्या मान्य करून घेण्यासाठी आम्हाला जो काही पाठपुरावा करता येतो आम्ही करू। त्याप्रमाणे आपल्या सगळ्या भगिनी आल्या होत्या त्यांच्या समक्ष म्हणजे गिरीश भाऊंशी फोनवरनं पण मी स्वतः बोललो। त्याचबरोबर जी काही मदत आपल्या उपोषणाला किंवा आपल्याला इथं साताऱ्यामध्ये आल्यानंतर अडचणी होणे, त्रास होणे म्हणून जी काही मदत करता आली ती नक्कीच करण्याचा प्रयत्न केला। पुढं सुद्धा का जे आपल्याकडे काही ना काही पुढं मागण्या, काही ना काही नवीन म्हणजे काम करत असताना शिकत राहणार, त्या याच्यामध्ये सुद्धा आपल्याला नक्कीच आमचं सगळ्यांचं सहकार्य हे कायम राहील। नागपूरच्या आपल्या मोर्चाला सुद्धा नागपूरला पण आपण सगळेजण होता, त्या मोर्चाला सुद्धा मी आवर्जून त्यावेळेला सुद्धा भेट दिली होती। त्या मोर्चाला सुद्धा आपले जळगावचे आमदार ते सुद्धा माझ्याबरोबर होते, आम्ही सगळ्यांनी जाऊन भेट दिली होती। आणि पुढं सुद्धा आज पण नक्कीच शेवटी तुम्ही सगळ्या जिल्ह्यातल्या आमच्या सगळ्यांच्या भगिनी आज काम करत आहे, एवढं म्हणजे चांगल्या पद्धतीनं काम जिल्ह्यामध्ये चाललेलं आहे। नक्कीच आपल्या न्याय असणाऱ्या ज्या काही मागण्या आहेत, न्याय किंवा हक्काचे जे असणारी आपली लढाई आहे त्याच्याबरोबर आम्ही सर्वजण नक्की तुमच्याबरोबर आहोत। आमचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस हे सुद्धा मागण्यांबद्दल किंवा त्यांचं हक्काचं आहे ते देण्याबद्दल नेहमी त्यांची योग्य ती भूमिका असते। कधी कुणावर अन्याय किंवा कुणाचा आवाज दडपण्याचं दाबण्याचं काम हे त्यांच्या माध्यमातून होत नाही। आज सुद्धा आपलं सरकार आहे, नक्कीच गिरीश भाऊंनी निर्णय घेतलेला अजून पत्र आपल्या हातामध्ये पडायचं। पण काल आपलं ज्या वेळेला सगळी बैठक झाली तेव्हा ते आपले राज्यातले संघटनेचे सगळे मुंबईमध्ये त्यांना भेटले होते आणि बरेचसे निर्णय हे त्या बैठकीमध्ये घेण्याबद्दल सकारात्मक जे काय आहे चर्चा झालेली आहे। त्यामुळे नक्कीच आपल्याला योग्य न्याय मिळेल
आम्ही सर्वजण आपल्याबरोबर जिल्ह्यातील सर्व आमदार, सर्व प्रामुख्याने आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये काम करणारे सर्व कार्यकर्ते आपल्या सर्वांबरोबर आहोत एवढा आपल्याला शब्द देतो. आणि मला इथं 2 मिनिटं आपल्यापुढं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल माझ्या सर्व भगिनींचं मनापासून आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.